करपाक खूब खोस भोगता इंडिया टुडेचो स्टेट ऑफ द स्टेट अवॉर्ड्स ह्या हातूंतल्यान द बेस्ट परफॉर्मिंग स्मॉल स्टेट ओवरऑल म्हणून गोंय स्टेटीची घोशणा जाली त्या खातीर खूब खोस भोगता. ताज्याच बरोबर बेस्ट परफॉर्मिंग बीग स्टेट ओवरऑल ही तामिळनाडू स्टेटीची ताच्यानी डिक्लेअर केलें. द मोस्ट इम्प्रूवड बीग स्टेट ओवरऑल हितूर आसाम आसा आनी मोस्ट इम्प्रूवड स्मॉल स्टेट हितूर ओवरऑल मणिपूर आसा. हाच्याच बरोबर गोंयाक आनिकूय 3 अवॉर्ड द इंडिया टुडेचा स्टेट ऑफ द स्टेट अवॉर्ड्स हातूंत फावो जाल्ल्या पैकी द इकॉनॉमी, टुरिजम आनी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या हातूंतल्यान अवॉर्ड मेळ्ळ्या. आनी सांगपाक खूब बरें दिसता की हांवें 18 मार्च 2019 त्या वेळार शपथ घेतलेली आनी हो असेसमेंट पिरियड जो आसा वीच इज फ्रॉम द 1st ऑफ एप्रील 2019 टू 31st ऑफ मार्च 2020 ह्या पिरियडांत हाजें असेसमेंट जालां आनी द बेस्ट परफॉर्मिंग ओवरऑल स्टेट म्हणून तशेंच इन इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर आनी टुरिजम ह्या तिनूय सॅक्टरांत इंडिया टुडे ज्या गोंय स्टेटीक अवॉर्ड फावो केल्या त्या बद्दल हांव सगळ्यांत पयलीं धन्यवाद म्हणटा इंडिया टुडेच्या टिमीचो. दर वर्सा इंडिया टुडे कडल्यान वेगवेगळे अवॉर्ड हे गोवा स्टेटीक फावो जाता. ह्या वर्सा ओवरऑल बेस्ट परफॉर्मिंग स्टेट फावो जाला त्या बद्दल हांव खरोखरूच गोंयच्या सगळ्या जनतेचें अभिनंदन करता. टोटल ब्युरोक्रसी ज्या ब्युरोक्रसींत काम करता तांचेंय सगळ्यांचें अभिनंदन करता आनी सगळ्या जाणांक देव बरें करूं म्हणटा. हाज्याय फुडें आमकां सगळ्या सॅक्टरांत आजुनूय बेस्ट परफॉर्मन्स करपाक जाय. वेगवेगळ्या सॅक्टरांत जितूर फाटीं आसा तितूर आजुनूय आमकां फुडें येवपाक जाय आनी सदांच तें मेनटेन करपा खातीर म्हणजे पुराय एडमिनिस्ट्रेशन आमकां सपोर्ट करचें. गोंयच्याय सगळ्या लोकांनी तर हाज्या बाबतींत सक्रीय सहभाग दिलो जाल्यार निश्चितच आमी ओवरऑल बेस्ट परफॉर्मन्स स्टेट म्हणून सदोदीत उरतले. आयचो दुसरो विशय जो आशिल्लो येता त्या 19 डिसेंबर 2020 60th लिबरेशन इयर सुरू जाता. 60वें मुक्ती वर्स हें सुरू जाता आनी ताका लागून गोंयाक जवळपास 60 वर्सां मुक्ती जावन पुराय जाता. 60वें लिबरेशन इयर हें साजरें करचें म्हणून सरकारान वयरच्या कॅबिनेटांत हो निर्णय घेतला आनी 60वें वर्स हें खूब व्हडा उमेदीन म्हणटा तशें पुराय वर्सभर जरी कोवीड आसलें कोविडाचेर कंट्रोल येतलोच कोविडाचेर कंट्रोल दवरून वेगवेगळे कार्यक्रम जे आसा हे राज्यांत सेलेब्रेट करचे आनी ते वर्सभर करचे म्हणजे 19 डिसेंबर 2020 पासून 19 डिसेंबर 2021 पर्यंत. आनी हाज्या खातीर एक ऑर्गनायझींग कमिटी मॉनिटरींग कमिटी जी आसा ही कमिटी काडलेली आसा. विशेश करून हांव स्वता त्या मुख्यमंत्री म्हणून त्या कमिटीचो चेअरमॅन आसा. ओके. त्याच बरोबर आमचे श्री खासदार आनी आयुष मंत्री श्रीपाद भाऊ ह्या त्या कमिटीचे को चेअरमॅन आसात. बाकीचे आमचे सभापती श्री राजेश पाटणेकर मेंबर आसा. श्री चंद्रकांत कवळेकर हे डेप्युटी चीफ मिनिस्टर मेंबर आसा. मनोहर आजगांवकर डेप्युटी चीफ मिनिस्टर मेंबर आसा. फ्रांसिस्को सार्दिना MP ऑफ साऊथ गोवा मेंबर. विनय तेंडुलकर MP ऑफ राज्यसभा मेंबर आसा. श्रीमती जेनिफर मोन्सेरात मिनिस्टर फॉर द रेव्हेन्यू एंड IT लेबर ही मेंबर आसा. श्री गोविंद गावडे हे कल्चरल मिनिस्टर आसात ते मेंबर आसा. ताज्या उपरांत अपोजिशन लिडर बाब दिगंबर कामत हे मेंबर आसात. श्री रामकृष्ण ढवळीकर MGPचे लिडर्स ते मेंबर आसात. बाब विजय सरदेसाय गोवा फॉरवर्डचे लिडर्स ते मेंबर आसा. श्री चर्चिल आल्लेमांव राष्ट्रवादीचे हे मेंबर आसात. ताज्या भायर बाब निलेश काब्राल मिनिस्टर आनी मिनिस्टर बाब माविन गुदिनो हे ह्या कमिटीचे मेंबर उरतले. हाज्या व्यतिरिक्त एक्स चीफ मिनिस्टर श्री लक्ष्मीकांत पार्सेकर तशेंच एक्स स्पीकर श्री राजेंद्र आर्लेकर हे जे कमिटीचे मेंबर आसा. ताज्या व्यतिरिक्त श्री दत्ता भिकाजी नायक एड्युकेशनिस्ट ह्या कमिटीचो मेंबर आसा. फ्रीडम फायटर एसोसिएशन जो गोवा फ्रीडम फायटर एसोसिएशन मिस्टर पांडुरंग कुंकळकर हे ताजेर मेंबर आसतले. तशेंच गोवा दमण दीव फ्रीडम फायटर एसोसिएशन हे जोकीम पिंटो हे जे मेंबर आसतले. त्याच बरोबर श्री अरुण साखरदांडे चेअरमॅन ऑफ द कोंकणी अकादमी हे मेंबर आसतले. ताज्या उपरांत चेअरमॅन ऑफ द गोवा मराठी अकादमी हे हाजेर मेंबर आसतले. द प्रेजिडेंट ऑफ गोवा तियात्र अकादमी हे बी ताजेर मेंबर आसतले. ताज्या उपरांत श्री श्रीनिवास डेंपो
इंडस्ट्रियलिस्ट आनी श्री अंबर तिंबलो बिझनेसमॅन हे दोगूय जाण हाजेर मेंबर म्हणून हांची नियुक्ती जाल्या. पत्रकारिता पैकी श्री संजय ढवळीकर सिनियर जर्नलिस्ट हाजेर नेमणूक केल्ली आसा. ताज्या उपरांत श्री सचिन मदगी हिस्टोरियन हाजेर नेमणूक केल्ली आसा. ताज्या उपरांत श्री थियोतीन पेरेरा सगळ्यात सिनियर लेजिस्लेटर जो आसा हे हाजेर मेंबर जावन आसा. तशेंच सिनियर लेजिस्लेचर आतां आशिल्ले माननीय प्रताप सिंग राणे हेय बी हाजेर मेंबर जावन आसात. ताज्या उपरांत चीफ सेक्रेटरी परिमल राय, ताज्या उपरांत सेक्रेटरी फॉर द इन्फॉर्मेशन पब्लिसिटी, डायरेक्टर जनरल ऑफ पुलीस, ताज्या उपरांत PCCF चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर, मॅनेजिंग डायरेक्टर GSIDC, एडिशनल सेक्रेटरी फायनान्स, डायरेक्टर ट्रान्सपोर्ट, कलेक्टर नॉर्थ, कलेक्टर साउथ, डायरेक्टर टुरिझम अँड डायरेक्टर इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी ह्या सगळ्या जाणांची अशी जी कमिटी आसतली त्या कमिटी कडेन पुराय वर्सभर कशा पद्दतींतले कार्यक्रम घेवप, कितें ठरोवप आनी तेजे फायनान्शियल एप्रुवल म्हणजे ह्याच तेजे रायट्स जे आसा हे आमी कॅबिनेटान घेवन ताका एप्रुवल करप अशा पद्दतीची कमिटी जी आसा ही एप्रूव केल्ली आसा. आतां कार्यक्रम कितें आसतले, पयलो कार्यक्रम जाका आमी म्हणटा की 19 डिसेंबरा दीस फ्लॅग होस्टिंग जातलेंच, बट ताज्या व्यतिरिक्त पयलो सुरवातीचो कार्यक्रम जो आसा हो 19 डिसेंबरा दिसा सांजचो आझाद मैदान हांगासर म्हणजे गोंयचें कल्चर दाखोवपी असो सांस्कृतीक कार्यक्रम आसतलो. ताज्या खातीर VVIP गेस्ट हो आसतलो. अजून टील नाव इट इज नॉट फायनलायज, बट हो एकूच कार्यक्रम फक्त आत्तां फायनलायज केला. हाजी मिटींग सगळ्या कमिटीची पुराय मिटींग जी आसा ही पुराय मिटींग 3 किंवा 4 तारखे दीस हेजी पयली मिटींग आसतली आनी एक ड्राफ्ट जो आराखडो तयार केला तो त्यांच्या समोर दवरतलो, त्यांच्या कडल्यान सगळी सजेशन्स घेतले आनी ताज्या उपरांतूच बाकीचे कार्यक्रम सगळे फायनलायज जातले. पत्रकार म्हणून तुमच्या कडल्यान सगळ्यां कडल्यान सजेशन्स जे आसा हो कार्यक्रम करपा खातीर तुमकां इन्वॉल्व करून घेवपा खातीर म्हणजे फ्रिडम स्ट्रगल पासून 1961 पासून आतां पर्यंत गोंयच्या विकासा डेव्हलपमेंट आसतलें किंवा ताज्या पयलीं नॉट ओन्ली द पोर्तुगीज रिजीम तर ताज्या पयलीं कदंबकालीन राजकाल किंवा छत्रपती शिवाजी महाराज हांच्याय काळांतलो राज्यकाल ह्या सगळ्याचेर विविध गजाली सगळ्या लोकां पर्यंत पावच्यो असो एकंदर कार्यक्रम फक्त राज्यांनीच न्ही तर पुराय देशात मिनिमम प्रत्येक राज्याच्या कॅपिटलान एक तरी कार्यक्रम जेणे करून कल्चर आनी टुरिजम गोंयचें हें प्रमोट करपा खातीर त्यांच्या राजधानीत आसत किंवा दुसऱ्या खंयच्या एखाद्या सिटीत आसत पुराय वर्सभराच्या भितर म्हणजे सगळ्या स्टेटीन 29 स्टेटी आनी युनियन टेरिटरी मिनिमम एक कार्यक्रम जातलो. आनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमी जशें म्हणटा की कल्चरल ग्रूप तशेंच तांच्या बरोबर आमचो एखादो पत्रकार म्हणजे पत्रकाराकूय संदी मेळटली त्या कल्चरल ग्रुपा बरोबर वचपाची. प्रत्येक फावटी वेगवेगळ्या पत्रकारांकूय बी आमी त्या कल्चरल ग्रुपा बरोबर धाडटले जेणे करून गोंयचो कल्चर आनी गोंयचें टुरिजम त्या स्टेटीत प्रमोट जातलें. हाज्या व्यतिरिक्त म्हणजे भारताची राजधानी दिल्ली हांगासर वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळेच्या फावटी म्हणजे गोंय मुक्ती संग्रामालय आसतलें किंवा गोंय मुक्ती संग्रामाचे इतिहास आसतलो किंवा गोंयचें आतांचें कल्चर आसतलें किंवा गोंयचो फुडलो विजन आसतलो. हाजेरूय बी भासाभास आसतली, लेक्चर्स आसतले. अशाय पद्दतीचे कार्यक्रम गोंयांत कितें जावं शकता टुरिजमच्या बाबतींत होय कार्यक्रम दिल्लीत विशेश करून जातले. कार्यक्रम फक्त 19 तारखेचो सोडलो जाल्यार बाकीचो खंयचोच कार्यक्रम अजून फायनलायज करूंक ना. फक्त 19 तारखेचो कार्यक्रम कारण तेजी प्रिपेरेशन्स करपाक जाय म्हणूनच कारण दीस कमी आशिल्ले म्हणून तो फक्त म्हणजे तोय बी कार्यक्रम भितर कितें इन्क्लूड करचें हें अजून फायनलायज ना. सगळे कार्यक्रम हे कमिटीच्या मुखार दवरले वयतले, कमिटीक एक प्रेजेंटेशन दिलें वयतलें, तांच्या कडल्यान सगळ्या कडल्यान एक आपले सजेशन्स घेतले वयतले. केन्ना तरी 3 तारखेक बीन मिटींग डिसायड जातली आनी सगळ्यां कडल्यान सजेशन्स घेवन एक मोठो कार्यक्रम जो आसा डिसायड जालो वतलो. ह्या कार्यक्रमा खातीर खास निधी आमी जो आसा हो केंद्र सरकारा कडेन मागला आनी केंद्र सरकारा कडल्यान निश्चितच होय निधी जो आसा हो आमकां मेळटलो हाजें आमकां खबरच आमी तेंचे कडेन डिमांड केला आनी निश्चितच ते आमकां ह्या बाबतींत सपोर्ट करतले कारण पुराय वर्सभर विविध कार्यक्रम करपा खातीर म्हणजे ज्या पद्दतीन आमकां कल्चर टुरिजम प्रमोट करपाक जाय ताज्या खातीर निधीची वेवस्था ही केंद्रा कडल्यान आमच्या खातीर एक वेगळी निधीची वेवस्थाय जातली. आनी हें करता आसतना हितूर गोंयांतल्या 12 तालुक्यांनी आमी विविध कार्यक्रम जातले आनी जो आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हो कन्सेप्ट आमी लोकां समोर दवरला. फक्त म्हणजे कल्चरल आनी हाजेच कार्यक्रम जावचे ना तर गोंय स्वयंपूर्ती कडेन वचपा खातीर म्हणजे जशें आमी म्हणटा विद्यार्थ्यां खातीर आसतले, युवकां खातीर आसतले, महिलां खातीर आसतले. कल्चरलाच्या बरोबर गोंय स्वयंपूर्ण वाटेन कशें जावपाक शकता हाजेरूय भासाभास जातली, चर्चा जातली. ताज्या खातीर विविध प्रोग्राम्स जे आसा
हे ईच पंचायत लेवलाचेर मिनिमम एक कार्यक्रम वो 60th लिबरेशन इयराचो कार्यक्रम म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत आनी प्रत्येक म्युनिसिपालिटी लेवलाचेर जातले. जशें कल्चराक प्रमोशन दिता तशें खेळाकूय प्रमोशन दिलें वयतलें. खेळ सुद्दां जे आसा हे बी खूब मोठ्या प्रमाणात हिस्ट्रीक प्रमोशन दिलें वयतलें. म्हणून इनवॉल्वमेंट ऑफ ऑल सगळ्या लोकांची इनवॉल्वमेंट करून म्हणजे जाका आमी म्हणटा त्याच बरोबर पुराय वर्सभरान येवपी वेगवेगळे दीस हे खूब व्हडा संख्येत मनयले वयतले. वेगवेगळी फेस्टिवल्स जशी आमची लोकसंस्कृती आसतली 15 ऑगस्ट आसतलो, 26 जानेवारी आसतलो, 18 जून आसतलो, 6 जून आसतलो, वेगवेगळे कार्यक्रम हे मुक्ती संग्रामाक जोडून हे तेजेर मुक्ती संग्रामाच्या रिलेटेड हाजेर अशे वेगवेगळे कार्यक्रम गोंयांतले हयात आशिल्ले आनी हयात नाशिल्ले सगळे फ्रिडम फायटर्स हांचे सगळ्यांचे फेलिसिटेशन केलें वयतलें. हयात ना तांच्या फॅमिली मेंबर्सांक हाडून तेंचें फेलिसिटेशन जातलें. जेंकां शक्य ना तांच्या घराय कडेन वचून तेंचें फेलिसिटेशन जातलें. इतकेंच न्हय तर गोंय मुक्ती संग्रामांत जेंच्यांनी फ्रिडम फायटरांनी भाग घेतलेले गोंया भायले म्हणजे जशें महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, UP हांगासलेय फ्रिडम फायटर्स आसा जेंचें कॉन्ट्रिब्युशन गोंय मुक्ती संग्रामाक मोठ्या प्रमाणात आशिल्लें. आमी त्या राज्यांत जेन्ना वयतले तो कार्यक्रम घेवन तेन्ना तो फ्रिडम फायटर्स हाजे थंयसर ताजें फेलिसिटेशन जें आसा हें तितक्याच मोठ्या प्रमाणात ताजें फेलिसिटेशन्स हें थंयसरूय केलें वयतलें. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान म्हणजे गोंयांत आसतले हिस्टोरियन, गोंयांत आसतले कल्चरल ग्रूप, गोंयांत आसतले एड्युकेशनिस्ट, इवन दो महिला हांच्या खातीर खूब मोठो वाव मेळटलो. म्हणजे आमी जशें म्हणटा इट इज एन वोकल फॉर लोकल. सगळ्या बाबतींत सगळ्यो लोकल गजाली ज्यो आसा ह्यो आमी निव्वळ इवन दो म्हटलां सगळ्या गजालींची सुरवात ही होममेड किंवा गोवा मेक इन गोवा ह्या कन्सेप्टाचेर सुरू जातलें. इवन दो रिटर्न गिफ्ट म्हणा, शॉल म्हणा, सगळ्यो गजाली इवन दो आमची हँडलूम आसा ताका गोवन शॉल ऑलरेडी तयार करपाक लागला. जसो कुणबी साडी आसा त्याच धर्तीचेर कुणबी शॉलूय तयार जातलो विच इज द गोवन शॉल. त्या खातीर वोकल फॉर द लोकल हो कन्सेप्ट आनी स्वयंपूर्ण गोवा वो 60th लिबरेशन इयर हाज्या फुडलो कन्सेप्ट आसतलो. प्रत्येक खंयचीच गजाल आमकां खंयचोच कार्यक्रम हो विशेश करून भायलो हाडपाची गरज ना. गोंयकारां कडेन तितको टॅलंट आसा. गोंयचोच टॅलंट हो गोंयांत दाखयलो वयतलो, गोंयचोच टॅलंट हो भायरूय दाखयलो वयतलो. तितके पोटेन्शियल युवक तरणाटे आमचे कडेन आसा. एक ल्हानशा ग्रुपा कडेन आतां पर्यंत हेज्या ऑर्गनायझेशनचे फक्त मिटींग जाल्या. बट तुमचे सजेशन्स जेंकां जेंकां ह्या कार्यक्रमाच्या हातूंत भाग घेवपाक जाय सगळ्यांक हांव वेलकम करता. तुमची सगळ्यांची सजेशन्स जी कितें आसा म्हणजे हातूंतल्यान वेगळी कॉम्पिटिशन जाता. आमी म्हणटा की आतां आमी डिसायड करूंक ना त्या ती पुराय वर्सभर तेन्ना कार्यक्रम करपाक जाय. तुमी सजेशन्स दिव येता की कशा पद्दतीन कार्यक्रम स्पेशल कार्यक्रम फॉर द प्रेस रिपोर्टर्स अशाय पद्दतीचो कार्यक्रम आमच्यान ऑर्गनायज करूं येता. तोय कार्यक्रम तुमच्या सगळ्यां कडल्यान सजेशन्स जी आसा ही येवची अशें म्हाका दिसता. तालुका वायज, पंचायत वायज, डिस्ट्रिक्ट वायज अशे वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळी फेस्टिवल्स आमी जाका म्हणटा फूड फेस्टिवल्स आसतली, कल्चरल फेस्टिवल्स आसतली, ट्रेडिशनल्स गोंयचो ट्रेडिशन घेवन फुडें वचपी अशा पद्दतीचो कार्यक्रम करपाचो जो आसा ठरयला. हाज्या बरोबर साहित्याक सुद्दां जोड दिवपी म्हणजे विशेश करून गोंयांत आसलेल्या गेल्या 60 वर्सांक गोंयांत जेंच्यांनी राष्ट्रीय पातळीचेर नामना मेळयली अशे 60 लोकांचें फेलिसिटेशन हें जालें वयतलें. ताका आमी विशेश करून म्हणजे वेगवेगळ्या बाबतींत हांचें फेलिसिटेशन गोंयचें दायज हें सांबाळून दवरपी वचपी एक वेगवेगळ्यो गजाली त्या निमित्तान आमकां 60th इयर लिबरेशनच्या निमित्तान आमकां साजऱ्यो करपाक मेळटल्यो. म्हाका निश्चितच म्हणजे सगळ्या गोंयकारांचो हातूंत सहभाग आसचो हाजो आमचो प्रयत्न आसा. आमकां टायम खूब कमी मेळ्ळा म्हणजे कोविडा खातीर हाजी खूब पयलीं आमी तयारी करूंक शकूंक ना. म्हणजे खूब मोठ्या प्रमाणांत घेवप ना घेवप ह्या विचारान आशिल्लें. बट ल्हानशा प्रमाणांत काय आसना ताची सुरवात जावपाक जाय. निश्चितच कोविडाचेर कंट्रोल येतलो आनी 60th लिबरेशन इयर हें खूब व्हड प्रमाणांत आमी सगळ्यांक बरोबर घेवन साजरे करपाक शकतले. त्या निमित्तान म्हणजे गोंयची कल्चर आनी टुरिजम ह्यो दोन गोश्टी जर आमी बऱ्या पद्दतीन पुराय देशभर आनी फॉरेन कंट्रीज जर आमी दाखोवपाक शकले जाल्यार निश्चितच जी टुरिजम इंडस्ट्री एक नंबराचेर आसा. आयज काल लोक फक्त म्हणजे सन, सँड एंड सी हाज्या खातीर गोंयांत येता फॉरेनाच्यान अशें म्हणटा. तेच लोक म्हणजे आमी जाका म्हणटा की कल्चरला खातीर येवचे, आमचे इंटरलँड टुरिजमा खातीर येवचे, गोंयची देवळां, चर्ची हें पळोवपाक येवचें की गोंयांत अशाय पद्दतीचो कल्चर जो आसा हो हांगासर आसा. गोंयच्या
फूड फेस्टिवला खातीर येवचे ह्या वेगवेगळ्या खातीर आमकां लोकांक एट्रॅक्ट करपाक जाय. हे 60th इयर लिबरेशन इयर जे आसा हे एक बरें निमित्त दवरून जर ते आमी खूब मोठ्या प्रमाणात सहभाग सगळ्या लोकांचो जालो जाल्यार निश्चितच खूब व्हडा प्रमाणात आमी ते साजरे करपाक शकतले. थँक्यू. आमी मोर दॅन 100 crores म्हटलां. हा प्रायम मिनिस्टराकूय आफयतले, केन्ना आफयतले ते अजून ठरोवंक ना, बट निश्चितच प्रायम मिनिस्टराकूय आमी केन्ना तरी खंयच्या तरी एखाद्या कार्यक्रमाक बीग कारण कोविडाचो विशय पळोवन ताज्या उपरांत इन्वायट करतले. म्हणून तुका सांगलें की सगळो कोरोनाचो कंट्रोल पळोवनूच प्रत्येक कार्यक्रम डिसायड केलो वयतलो. 19 तारखेचो कार्यक्रम सुद्दां म्हणजे कशा पद्दतीत हो तेन्नाचो एक 10 डिसेंबर पर्यंत कार्यक्रम जातलो, बट कितल्या लोकांक आफोवप कसो करप कार्यक्रम हे 10 डिसेंबर पर्यंतचेर फायनलायज जातलो. हांवें सांगलें न्ही रे पयरूच, आमी ऑलरेडी एक पयली गजाल सांगला हांवें 50% कमी करता म्हणून. दुसरें ऑलरेडी पोल्युशन कंट्रोल बोर्डाक हांवें इन्स्ट्रक्शन्स दिले की फुडल्या 8-10 दिसां भितर दे आर सबमिटींग द रिपोर्ट. तांच्यांनी जे परमिशन्स दिल्या आतां थंयसली कंडिशन्स कितें आसा, आतां थंय पोल्युशन्स कशें चल्लां हाजेर सगळ्यांचो रिपोर्ट जो आसा हो मागयला. म्हणजे निश्चितच मिनिस्टर येवच्या पयलीं तो रिपोर्टूय आमच्या हातांत आसतलो आनी ताज्या उपरांत म्हणजे हांव निर्णय घेवपाक शकतलो. मिनिस्टरान टायम दिला, मिनिस्टर येतलो. बरोबर आहा न्ही रे, कायदो हातान घेतला कसो जातलो तर तांकां कळपाक जाय न्ही रे, म्हणून सांगला अध्यक्ष. लोकांच्यो भावना समजून घेवपाक कोणीच ना म्हणून ना, भावना समजून घेवकूच जाय न्ही रे. आमकां लोक निवडून दिता, लोकभावनेचो आदर करपाक जाय. म्हाज्या खंयसरूच ताका ना म्हणणें ना. लोकांक हांव तुका परत सांगता, म्हाका मेळपा खातीर जवळपास 60-70 भुरगीं आयिल्लीं सांखळे. हांवें तांकां सगळ्या, तुमी व्हिडियो पळयला आसतलो, हांवें तेंच्या सगळ्या प्रश्नांची उतरां वेवस्थीत दिलीं. त्याच्या बरोबर तेंचे काही पेरंट्स येयले. म्हाका एका पेरंट्सान शेवटचो प्रश्न विचारला, तुवें आयकला जाल्यार खबर ना म्हाका, दोतोर हें तुवें सगळें सांगलें हें आमकां कोणीच सांगना मरे म्हणपालें अजून पर्यंत. हें कित्याक कोण सांग, लोकांक समजून सांगपाक जाय. लोकांक जो पर्यंत आतां टर्मिनार प्रोजेक्ट हांवें सांगलो एट प्रेझेंट विशय खंयचो आहा, फक्त एकूच टर्मिनार प्रोजेक्ट आसा मोल्यान. अरे टर्मिनार प्रोजेक्ट म्हाका सांग, आमकां जर लायट नाका फुडल्या 1.5-2 वर्सांनी आमी हांगा ज्या जाग्यार बसल्यार बसूंक शकचे ना, पावर शॉर्टेज जातली. त्या लोकांक सांगप, कारण कशें आसा काही जाणांचो इलेक्शन अजेंडा आसा म्हणून विरोध आसा, काही थोड्यो शक्ती वावुरतात हें करपा खातीर. इट इज अ 1 पॉयंट अजेंडा. अरे परत आमदाराक इलेक्शनाक वचूंक जाय म्हणटा तो लोक भावनेचो आदार करता, थंय वयता, लोकांक समजून सांगता. येस, हांव कांयच म्हणना. हांव तुका सांगता लोक जेन्युनूय आसतले ना, कित्याक तर लोक जेन्युनूय आसतले. ओके, म्हटल्यार लोकांक विशय जो आहा पळय न्ही हो एक्चुअली फॅक्ट कितें हो कळपाक जाय. आमी सांगता न्ही रे, सांगात आसा न्ही रे. थोड्या जाणांक जर समजूनच घेवपाचें ना जाल्यार ताका आमी कशें कमी पडटले. तांच्यांनी ठरयलां, तेंच्यांनी अजेंडा सेट केला न्ही रे, आयकपाचेंच ना म्हणून. जेका समजता पळय तो थंयच्यान सायडीक सरता. हांवें म्हटलां ना, हांवें सांगलां मरे, हांव पियुशजी कडेन मेळोन येयला, ताज्या उपरांत पळयता म्हणून. म्हाका तो मेळून गेला, म्हादईचेर कसलेंच डिस्कशन ना. कोणी येता म्हाका मेळटा, ओके, आनी भायर वचून कोणी जर म्हादईचेर डिस्कशन म्हणून सांगलें इट इज नॉट सो. इट इज अ रुटीन कर्टसी विजीट. म्हाका कोण तरी येवन मेळोन गेला. म्हादईच्या विशयाचेर केन्नाच भायर कोणाय वांगडा डिस्कशन करपाक आमी बसोंक ना. कोणी तेणे काडला, बट आय हॅड नॉट डिस्कस एनीथींग विथ हिम रिगार्डींग द म्हादई. तेणे ताका हांवें स्पश्ट उतरान सांगलां, एकाच उतरान, म्हादईच्या विशयाचेर आमकां डिस्कशन कसल्याच बाबतींत करपाचें ना. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटाक आमी तयार ना. सुप्रीम कोर्टान आमी आमचो कंटेम्प्ट पिटिशन फायल केला. वी आर फर्म ऑन अवर कंटेम्प्ट पिटिशन. परत एकदां तांच्यांनी उदक सोडचें आनी ताज्या उपरांत तेंच्यांनी डिस्कशन सुरू करचें. तांच्यांनी एटलिस्ट म्हणजे तशें 2 गजाली हातूर. एक, जो म्हादई ट्रिब्युनलान जो एवॉर्ड दिल्लो
तोच एवॉर्ड आमी चॅलेंज केला परत एटलिस्ट म्हणजे कशें आसा म्हणजे आमी जर म्हणटले आसत जाल्यार तो तरी तेंच्यांनी उदक जे ज्या म्हाकाय खबर आसा की म्हादईच्या पात्रांतलें उदक जे पर्संटेजीन कमी जाला. प्रत्येक MLA कडेन हांव पर्सनली उलयत आसा तांकां विशय पटल्या उपरांत ते बंद जातले. जावपाक जाय आमी स्टेट इलेक्शन कमिशनाक सांगलां कारण बाकीच्या राज्यांनी घेतली सो ते डेट एसेस करता एडमिनिस्ट्रेशना कडेन उलोवन ते ठरयतले. सर ते डेट ते ठरयता आमी ते विचारता आमकां खंयच्या डेटीक घेवपाच्यो डिसेंबरान जातलें. आमची कलेक्टर लिव्हेर आसा जी कलेक्टर एक्चुली तो विशय पळयतालो कलेक्टर येयल्या उपरांत सांगता म्हण त्या खातीर रावलो. नाही बट नॉर्थ गोवा कलेक्टर जी आहा पळय न्ही रे तीच लिव्हेर आहा म्हण सांगलें न्ही रे तुका हांवें. तूं घाई करता मरे खूब. हांवें त्या सिटी रवीकूय सांगलां आमदार कर्नाटकाचो आशिल्लो हें तुका हांव फक्त सांगता म्हणजे हांवें ताका पटोवन दिलां की उदक तुमी डायवर्ट केल्लें आहा म्हणून. बट आमी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट उलोवप बिलोवप कांयच ना त्या खातीर म्हणटा तूं तें उलयलें म्हणटा तेज्या कडेन उलयलो म्हणटलो म्हणून म्हणटा म्हादईच्या बाबतींत आमी तेंच्या कडेन खंयच्याच बाबतींत उलयना. बट एनी हांव प्रुडंटान एक बरो व्हिडियो केला तो की तेंच्यांनी तो दाखयला बीन हें तें दॅट्स बरो आहा विशय. हय आमचो रेव्हेन्यू कलेक्शन जो आशिल्लो हो एप्रील म्हयन्यात जसो एप्रील आनी मे म्हयन्यात तो 10% आयलो डायरेक्टली. नाव रिवायव जाला हेजो अर्थ तो ऑक्टोबर म्हयन्यात इट हॅज कम टू द 60-65%. नोव्हेंबर म्हयन्यात तो 70% पर्यंत वयतलो. केंद्रांत आमकां जो कोरोना खातीर लागपी एक डिजास्टर मॅनेजमेंटांतल्यान बाकीचे वेगळे आमकां हेतूंतल्यान जो मदत करपाक जाय एप्रॉक्सिमेटली 10 to 15 CR समथींग ती मदत डायरेक्टली कोवीड कंट्रोल करपा खातीर आयल्या तेंच्या कडल्यान. ताज्या व्यतिरिक्त लेबराचे वेगळे हाज्या खातीर आयिल्ले ते लेबर ट्रान्सफर करपा खातीर आमी स्पॉन केला ते आयिल्ले. ताज्या व्यतिरिक्त सिवील सप्लाय वॉट एवर द थिंग्स ती मदत आमकां मेळ्ळ्या. बट डायरेक्ट पयशे अशे केंद्रा कडल्यान फक्त 10 ते 12 कोटी एप्रॉक्सिमेटली आनी वॉट एवर द इक्विपमेंट्स म्हणजे आमकां मदीं आमकां जे हे रिलेटेड इक्विपमेंट कितें आहा पळय न्ही वेंटिलेटर्स आनी हें तेंय तेंच्यांनी आमकां मदत केल्या. International flights from 31st up till 31st December. कित्याक International flights were due to COVID. सांगला आमी सोडची म्हणून. ओके टोटल GST आमकां जे आसा पळय न्ही इट इज समथींग एप्रॉक्सिमेटली 150 पयर मेळ्ळा कितें तरी. पूर्ण वर्साचो म्हाका आत्तां फिगर लक्षांत ना म्हाज्या. इट अजून पेंडींग आसा अजून पेंडींग आसा. पुलीस डिपार्टमेंट एक्शन घेतले तेजेर. इट इज इंटरलँड टुरिजम नॉट अ विलेज टुरिजम. इंटरलँड टुरिजम आमी प्रमोट करता की PPP मोडानूय बी लोक जे आसा इंटरलँड टुरिजम डेवलप करपा खातीर आमकां येवचे. जायत्यो फॅसिलिटीज तांच्याय खातीर अवेलेबल आसा. ताकाच लागून म्हटलां आमी अजुनूय ज्या पद्दतीत म्हणजे भायर लोकांक गोंय समजपाक जाय त्याय पद्दतीत आनिकूय मोठ्या प्रमाणात कल्चरल टुरिजम इंटरलँड टुरिजम ह्या बाबतींत कळपाची गरज आसा. ओके बाय थँक्यू.